जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी गावचे हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज डुंबरे यांनी सुरू केलेल्या माळशेज नागरी पतसंस्थेच्या 11व्या शाखेचा उद्घाटन सोहळा मड येथे विविध मान्यवरांच्या हस्ते आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। यावेळी नानजीभाई ठक्कर, हरिभक्तपरायण अशोक महाराज मोरे, संत सद्गुरू श्री स्वामी अक्षय महाराज, भाजपाच्या नेत्या आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, उद्योजक श्रीकांत सहाने, गुरुदयाल सिंग धनोत्रा, गणपत महाराज डुंबरे, शांताराम तांगडकर, दिलीप गांजवे, महेंद्र सदाकाळ, बाळासाहेब घुले, महेंद्र मोजाड, विविध गावचे सरपंच आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 12.5 वर्ष तपश्चर्या संपल्यानंतर मी सिन्नरच्या मार्गे निघून अकोला तालुक्याला रवाना करताना मला देवटान पुण्यभूमी सापडले। तेव्हा आपला श्रीकांत शेठ होते, वयाने सुद्धा थोडं कमी होते आणि एक पत्रासाठी बारीक घर होता आणि तिथं जाऊन आम्ही थोडासा पाणी पिले आणि त्यांच्यानंतर यांच्या आई आणि यांना 2 मुलांना आपल्याकडे घेऊन आले आणि हे देवटांच्या हिरा बनले। दोन्ही पण दीक्षा घेतले, लहानपणामध्ये संस्कार वाढले आणि दीक्षा घ्यायल्याशिवाय संस्कार होत नाहीये का बरे। शिवाजी महाराजांनी शिकवलेले, शिवाजी महाराजांना सुद्धा सद्गुरू आहे आणि तसेच रामला सुद्धा सद्गुरू आहे विश्वामित्र बर का, आणि तसेच श्रीकृष्णला सुद्धा सद्गुरू आहे संदीपन। त्यांच्यापेक्षा पण तुम्ही मोठा आहे का? शिवाजी महाराज पेक्षा तुम्ही मोठा आहे असं स्वतःला समज। आणि त्याने अगर सद्गुरूच्या सानिध्यामध्ये गेले मग तुम्ही का बरं जाऊ शकत नाही? असं जाऊन सद्गुरूच्या सानिध्यामध्ये राहा आणि धर्माचं पालन करा। तुकाराम महाराजच्या विषय बोलताना एक महाराज समोरच दिसते, कधी पण तुकाराम महाराजचा विषय काढला तर तुकाराम महाराजचे फोटो दिसायचे। आता मला ते यांना बघितल्यानंतर हेच दिसायला लागले, म्हणजे काय नशिबे हो तुकाराम महाराजच्या वंशामध्ये जन्म घेणे। शिवाजी महाराजचे वंश आणि तुकाराम महाराजचे वंश म्हणजे काय लक्की आहे। कोणतं तुम्ही पुढच्या जन्मामध्ये गेल्या जन्मामध्ये लॉटरी घेतले होते का काही माहिती, तिथं निवाड नाही तर त्यांच्याच वंशामध्ये कसं काही जन्माला आले। हे जन्माला येतानाच माननीय झाले आणि आम्ही तपश्चर्या केल्यानंतर माननीय झाले। यांच्या आणि आपल्या नंतर किती फरक आहे बघा ना। आणि तुम्ही जन्माला येताना नारे द्या तर तुम्ही देवी बनवून आले, साक्षात देवी आहे आणि आम्ही तपश्चर्या केल्यानंतर हे स्वरूपला आले। तुमच्या आणि आमच्यामध्ये सुद्धा एवढा व्यत्यास आहे। एवढंच मी बोलणं आणि कधी पण चंद्रकांत महाराज सज्जन व्यक्ती आहे आणि मनात काही कपट नाहीये आणि तुम्ही सुद्धा कोणी कपट करू नका आणि त्यांच्या जो तत्वांमध्ये तुम्ही जरूर या का बरं। आपलं जेवणच्या जे इथे घडलेल्या विषयानुसार मी बोलतो, कोणाला हे धोका भेटत नाही आणि टाइम मध्ये भेटतो आणि त्यांच्या जो कार्याला तुम्ही पण सहकार्य करावा आणि मी आकडा देतो नाही आणि यांच्या कुठेही जाऊ यांच्या पाठीमागे 2 माणूस इथून पुढे कधीही दूर होणार नाहीये व मी त्यांना डोक्याला हात लावून आशीर्वाद देतो। इमर्जन्सीसाठी तुम्ही व्याजीने पैसे घेता, किती टक्का? 25% आहे, 20% आहे, 15% आहे, 10% आहे आणि लास्ट म्हणलं तर 5% महिन्याला बरं का। ते लक्ष ठेवा, महिन्याला 5%। मग वर्षाला किती टक्का झाले? 60% बरं आहे का 14% बरं आहे? वर्षाला 14% मध्ये सुद्धा तू वर्षाला 14% द्यायचे। हे महिन्याला तुम्ही दर महिन्याला 5%ची सगळे 5,000 देत राहा 1 लाखला आणि तुमच्या व्याजच्यावर व्याज होऊन आत्महत्या नाही केले तर मग काही करणार आहे। म्हणून मी म्हणतो शेतकरीचं थोडं लक्ष द्या, कधी पण शेतकऱ्याच्या वर लक्ष द्या का बरं। त्याशिवाय माझ्या आई वडील सुद्धा शेतकरीच होते आणि ते होते म्हणून पुरं जगत ठरले। हे शेतकरी आहे म्हणून आज आम्ही जेवण करतो, म्हणून त्यांना काय करायला जमेल तेवढं करा आणि सर्वस्व करा आणि किती होते एवढं करा। छान कार्यक्रम झाला। आम्ही सगळे दिव्यांग बांधव आलो, त्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, दिसत नाही, मतिमंद आहे, असे आम्ही 4-5 गाड्या करून आलेलो आहे। आणि आम्ही एक 7 दिवसापूर्वी ठाण्याला गेलो होतो
नानजीबाईंना भेटायला. तर नानजीबाईंच्या तिथं आम्हाला कॉलेजला कळलं का माझा 10 ते 1चा टाइम आहे, मी तुम्हाला भेटू शकत नाही. पण आम्ही फोन केला, नानजीबाई आमच्यासाठी 4 वाजता भेटायला आले. लांबून दिव्यांग आलेले, यांची काय म्हणणं आहे, काय इच्छा आहे, मी त्यांची पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मला दिला. आणि मला म्हणले मी त्या कार्यक्रमाला येणार आहे, बाळा तू तिथं ये, मी तुला भेट आणि तुमच्या काय इच्छा आहेत. ज्या अपंग बेडवर आहे, चालता येत नाही, बोलता येत नाही, दिसत नाही. एक आमची महिला आहे मंगल धोत्रे म्हणून, ती पूर्ण वाड्याला पूर आल्यानंतर खाटावर बसती, झोपडीचं घर आहे, तिला घर नाही. वाडा वसरल्यानंतर ती मग स्वयंपाक करती, मग जेवण करती, अशा परिस्थितीत जीवन जगती. अशी दिव्यांग बांधव, अशा अपंगांना घर नाही, जागा नाही, असं कुठंतरी एखादा गायरान असावा आणि त्या ठिकाणी एक चांगलं कॉम्प्लेक्स उभे करावा. आणि त्या ठिकाणी आमच्या अपंग बांधवांना घरासाठी प्रत्येकाला काहीतरी द्यावा, ही अशी आमची भावना आहे. म्हणजे किती आपलं भाग्य आहे. मठ म्हणजे काय लहान गोष्ट नाही आहे, मोठा मठ आहे ते देवळाचा. आणि मागे आम्ही असा त्याच्याबरोबर दरवर्षी लग्न करत असतो 50-60. मागे जे आमच्या महेंद्र आहे इकडे, आणि बाजूला पण आपलं मंदिर आहे, इकडे पण मंदिर आहे आपलं. आणि मी तर सांगतो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मंदिर आहे देवाचे, आपलं काही नाही, हे पण निमित्त पण आहे. तर आज आमचे आदरणीय आसादाई बुचके, त्यांना पण नवीन जन्म भेटला, ध्यान ठेवा. असं पडले होते, त्यांचे मिस्टर बोलते आता काय भरोसा नाही आहे. मी गॅरंटी देतो काय होणार नाही तर, कारण त्याचे कर्म तसे आहे, रात्र दिवस कागदसारखं काम करते. आणि नवीन जन्म भेटलाय बघा. 5-6 वर्षापासून परत फिरायला लागले. तर कर्म चांगले करा. मला त्यांनी सांगितलं कर्मावर आधार आहे. तुमच्या चंद्रकांतबाई कर्म करत आहे आणि म्हणून मी त्याच्या मागे आहे. त्याचे नाही पण जे सात्विक संस्था असते त्याचे मागे आहे. बाकी मला काही इंटरेस्ट नाही. देवाकडे पण गरज नाही मला मागायची. मी देवाला पण प्रार्थना सकाळी करतो रोज 3:30 वाजता. ते आता मला काय देऊ नको, मात्र जे गरजू आहे त्याला द्या. कारण ज्याला गरजवान आहे त्याला मिळायला पाहिजे. मात्र आपण सगळे घेऊन टाकून काय फायदा. शेवटी जायच्या वरती त्याला उत्तर द्यावं लागेल आपल्याला. तर आज व्यासपीठ आमचे महाराजजी दर शाखामध्ये आमच्याकडे येत असते. त्याचप्रमाणे आमच्या संतोष भाऊ, आमच्या इथे सरपंच, आमची माऊली दोघे 2-3 सरपंच ताई, त्याचप्रमाणे आमच्या संतोष भाऊ खेरे, सर्व व्यासपीठ. कारण काय भरपूर लोक आहे, अजून बोलणारे पण आहेत 2-5 लोक. समोर आपण सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे, कारण लांबणी येते आपली फर्ज आहे. पण आता वेळ राहिली नाही आहे, सगळ्याला भूक लागली पाहिजे, तुमचे पण जास्त भूक लागली आहे. तर आपल्याकडे इथे समोर बसलेले आमचे आपण, त्याचप्रमाणे आपण सर्व मोठी संख्येने आले. त्याचप्रमाणे जगात देणाऱ्याला धन्यवाद देतो. त्याला मोठा आशीर्वाद मिळेल तुम्हाला सांगा. कारण इथे किती लोकांचा प्रश्न सुटून जाईल. भरपूर चर्चा झाली, मला सांगायची गरज नाही. कोऑपरेटिव्ह बँकावर विश्वास राहिला नाही येता. महाराष्ट्र सोडा, गुजरातमध्ये तर 90% कोऑपरेटिव्ह बँक राजकारणवाले खाऊन गेले, पॉलिटिक्सवाले. कारण लोन पण त्याच्या मुलाला देतो, त्याच्या बापला देतो, त्याच्या आईला देतो, सर्वला देतो, आणि पैसे समाजाचे. महाराष्ट्रामध्ये पण भरपूर बँक कोऑपरेटिव्ह खाऊन गेले. आम्ही जिकडे जिकडे ब्रांच उघडतो तिकडे 50-60 लाख रुपये एक दिवसात येते, जमा होते. कोऑपरेटिव्ह बँकात होत नाही. हा ध्यान ठेवा. त्याच्या कारण काय, विश्वास राहिला नाहीये माणसावर. डायरेक्टर स्वतःच माल खायला बसले. आम्ही कोऑपरेटिव्ह बँकमध्ये 9 डायरेक्टर, 9 ते 9 सर्वांना पाहिजे माल पाहिजे. 2 नंबरचा, 1 नंबर नाही आहे, ध्यान ठेवा. कधी सुखी नाही ते. किती लोक तो आडवे पडले कोऑपरेटिव्ह बँकचे, किती वरती गेले, त्याचे मुले रोड मागते. 24 तास देव बघत असतो, ध्यान ठेवा. आपण रात्र झोपतो, देव रात्र पण झोपत नाही. आपल्या सर्वांच्या व्हिडिओ काढत असतो. इथे जे व्हिडिओ चालू आहे ना, तो आत्ता चालू आहे 10 वर्षापासून. मी 60 वर्षापासून बोलतो. माझी वय 81 वर्ष आहे. विचार करा तुम्ही. काल कुठे होता, अयोध्याला होता. 8 दिवसापूर्वी वृंदावनला होता. त्याच्या अगोदर हरिद्वारला होता. आणि आज आमची ब्रांचच्या उद्घाटनासाठी आलो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. हे ब्रांच आम्हाला कधी हात जोडायला लांबवायला लागत नाही. आपोआप लोक येते आपल्याकडे. आणि पैसे पण तुम्हाला सांगतो, बाबांनी सांगितलं 2 महिने, 6 महिने, 12 महिने नाही, 7 दिवसात पैसे देतो तुम्हाला. पाहिजे तेवढे 50 लाख पाहिजे 50, मात्र कागद पुरे पाहिजे. पैसे आमचे नाही, तुमचेच पैसे आहे. चंद्रकांत भाईचे पैसे नाही येते. माझे स्वतःच मंदिर 80 लाख, 80,000 मंदिर भारतात.
पण तिथे देव नसतो. आता बघा आनंदीमध्ये 231 कोटीच्या मंदिर चाललाय, 231 फूट 31 कोटीच्या, पण तिथे देव बसत नाही. पण आमची पतपेढीमध्ये आमच्या मुलीकडे कोणी आला आणि अडचण आली, 10,000 15,000 पाहिजे, 5 मिनिटात सोन्यावर मिळून जाते. आता हेच सोना तुम्ही मारवाडीकडे, म्हणजे कोणाचं दुकान, मी कोणाची टीका करत नाही, पण दुकानवाल्याकडे गेले, धंदेवाल्याकडे 3%, 4%, 5%. परवा मी अयोध्याला गेलो होतो हॉस्पिटलचं उद्घाटन करायला. तिकडे एक बाई भेटली, मला भेटली. बोले मला बाबा 18,000 रुपये कर्ज होता, 1 तोळाचा दागिना होता. त्या दुकानवाल्याकडे गेलो, तो बोले 18,000 मिलेगा क्योंकि जूना सोना है. अरे मैं विचारा जूना तो चांगला है. तो बोला नहीं, उसने 18,000 दिया, उसमें 4,000 मेरे पास है, मेरा 14,000 लेके जा और सोना वापिस लेके 18,000. तो दुकानदार ने फोन किया कि भाई इसका 1 तोला सोना 18,000 रुपया लेते तुम लोग भगवान कभी सुखी नहीं करेंगे. नाही बाबा, तुम्हाला वाटला तर तुम्हाला आम्ही देऊन टाकतो. मी त्याला स्टोरी सांगितली हॉस्पिटलची, आम्ही फोकट ऑपरेशन करतो. मी बोला क्यों है बेचारा, उसका मर्द भी दारूडी है, उसको छोड़ दिया, 3 बच्चे हैं. तो बोला मी दागिना परत देऊन टाकतो. पण 14,000 मी तिथे दिले, माझ्याकडे 50,000 बनवला होता, ते पण चंद्रकांत बाईने दिला होता. त्याच्यात मोजून घे, मला तर मोजता पण येत नाही. तर तिसऱ्या माणसाला सांगले त्याचे 14,000 मोजून बाईला दे. आणि ते बाईक होते माझ्याकडे आहे 18,000 घेऊन ते सोना परत आणून मला दाखवला. बघा सोना, आणि 1 तोला सोना होता. विचार करा, म्हणजे राक्षस नाही तर कोण आहे? आमच्या विरोध नाही, धंदा करा तुम्ही, कमवा, त्याच्या वाद नाही माझ्या, पण कमवाची पण नीतिमत्ता असते. कोणाची लाभ तुम्ही घेतला, तुमचा लाभ तो घेणार, तुमचा बाप सोडणार नाही कोणाला. मला पण नाही सोडणार, तुम्हाला पण सोडणार. मग खास ध्यान ठेवा, हे पतपेढी तुमची आहे, तुमचे मुले आहे. तुम्ही जर इथे आमच्याकडे नाही आले ठेव ठेवायला, तर पतपेढी ठेवून काय करू मी? आज 3 स्टाफ आहे, काल 13 स्टाफ होऊन शकतो. आज एवढी जगा आहे, काल मोठी पण जगा बनवणार, कारण शेवटी समाजासाठी आहे. आणि चंद्रकांत भाऊ स्वतः तन मन धन आणि सुखी आहे देवाची कृपणी. आणि जेवढं ऐसा कर्म करते तेवढे जास्त सुखी होते. मागायची गरज नाही देवाकडे, सगळे माहीत आहे देवाला. आपण काय धंदा करतो, काय नाटक करतो. पैसे घेतल्यानंतर लग्नासाठी पैसे नाही घेता येत, शेतीसाठी घेता येतो, कामासाठी घेतो. पण आज परिस्थिती समाजाची अशी आहे, इथे बसले सगळे मध्यम असला तर किती दुःखी आहे मला माहिती आहे. घरात माझी महिलाला साडी घ्यायची तर विचार करते बिचारी, कारण 300%, 400%, 1200 रुपये. काय गरिबाची हाल आहे ते आता कोणाला राजकारणाला कळत पण नाहीये. असं त्यांनी सगळे पाहिलं म्हणून ते बोलते, त्याच्या आत्मविश्वास बोलते. ते राजकारणी असून सत्य बोलते, बोलायला पाहिजे. नाही तर तुम्हाला सांगतो सगळं विस्मपिता होणार. पण सर्वांना देव माफ करणार नाही, सुळीवर झोपायला लागेल. लक्ष्मी आली की नारायण येणार, मात्र लक्ष्मी येऊन काय येणार? वेड्या, सिगरेट, तंबाखू आणि बाटल्या. आता तो आमच्या गुजरात हब झाला आहे ड्रग्सचा. भविष्यामध्ये गावड्यामध्ये ड्रग्स येणार, तुम्हाला ध्यान ठेवा. ड्रग्समध्ये काय पांढरा पावडर आहे, एक वेळा आरोप थोडा घेतला की जिंदगीवर मुलगा बर्बाद होणार आहे. म्हणून सरस्वती मोठी बहीण आहे, लक्ष्मी लहान आहे. लक्ष्मी आली, सरस्वती आली की लक्ष्मीला नारायण बरोबर येणार. तर तुम्ही नांदून शकणार, खाऊन शकणार, पिऊन शकणार. दुसरी गोष्ट आहे मातृ देवो भाव, इससे बडा भगवान भी नाही आहे. घराला मंदिर बनवा. घराच्या मंदिरचा मतलब काय की मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे. आम्ही मंदिरात जातो, 10 वाजता 11 वाजता रात्री जेवण मिळत नाही. असं पाहिजे घरी 11 वाजता गेलो तर जेवण मिळून जातं. मग घर मंदिरापासून मोठा मंदिर आहे. आणि घरातील स्त्री लक्ष्मी उसको हस्ते रखो. माँ बाप भगवान से बडे आहे. आई वडील देवापासून मोठे, त्याला कधी दुखू नका. कदाचित वय झाली, कदाचित कमी दिसते, कदाचित चालू शकत नाही, कदाचित असं काय पण त्रास असेल, पण त्यांनी जे त्रास भोगवला ना ते आपण काही नाही भोगवतो. ते एवढा त्रास भोगवला म्हणून आपण इथे उभो आहे. आई वडील देवापासून मोठी आहे. तर आमची पतपेढीला भगवान सर्व लोकांचा आशीर्वाद भेटला आहे. निर्वसनी घर बनवा. मंदिरचा मतलब माझं तोच आहे की मंदिरात सिगरेट, बिडी, तंबाखू, दारू पिता येत नाही. मी आता 4-8 दिवसापूर्वी गुजरातला गेलो. माझ्या बाजूला महेंद्र त्रिवेदी म्हणून लो मिनिस्टर होते. मेरा तुम्हारा गुजरात की हालत क्या है? मेरा महात्मा गांधी का गुजरात, उधर दारू का तो बाटली मिलता ही है, मगर अभी ड्रग्स मिलने लगा. 17,000 करोड़ का ड्रग्स, 17,000 करोड़. मोजता पण येत नाही, बोलता पण येत नाही. मला तो 50,000 मोजता येत नाही. तर सांगायचं 17,000 करोड. आणि रोज मुंबईमध्ये 10,000 करोडचा ड्रग्स येतो. एक शेवटी आपल्या गावागावात पोहोचणार आहे. आणि डोळे उघडे ठेवा. मुलाला शिक्षण द्यायचे, आपण शिक्षणाबरोबर डोळे उघडे ठेवा. कारण तो राक्षस वेगळा होता. सीताला त्याची सीताची गरज नव्हती, कारण माहीत होती, कारण त्याच्या अगोदर त्यांनी पाप केले होते. ते सीतासमोर कुठली पण सीतासमोर बघितलं तू जळून जाल. त्याने वचन दिला होता की कुठली पण सीतासमोर बघणार नाही. आजचे राक्षस लई वाईट आहे.
5 वर्ष 10 वर्ष 9 वर्ष 8 वर्ष हा विचार करा. अरे आपली आई नाही आहे, आपली मुली नाही आहे, आपली भाभी नाही आहे, हे तुम्ही काय लावलेलं आहे? दारू पिला की पागल होऊन जाते माणूस. पण खास ध्यान करा, निर्वस्ती घर बनवा तर तुमच्या घरात सुख येणार. किती पैसे आले तर काही उपयोग नाही. कारण 90% लोकांना डायबिटीज झालेलं आहे, खाऊन पण शकत नाही. पण खायचं असला तर नैतिकताने कमवा. इथून घेऊन जावा पैसे जरूर, पण ते पैसे तुमचे जे तुम्हाला परत द्यायला पाहिजे ते तुम्ही परत दिले तर मी दुसऱ्या देणार. परत आपल्या सर्वांना चंद्रकांत पाहिजे. आमच्या सर्व डायरेक्टर 1 रुपया घेतलं लोन. मी त्याला सांगितलं लोन घेत असेल डायरेक्टर तर आपल्याला ते संस्थाचं उद्घाटन करायचं नाही आहे. डायरेक्टर काम म्हणून सेवा करा. राजकारण पण सेवासाठी आहे. आज राजकारण 90% धंदा झाला आहे, ध्यान ठेवा. म्हणून आज देश दुःखी आहे. देश नाही समाज दुःखी आहे. त्याच्या कारण राजकारणामध्ये रुपये. आज बघा आमदारी झाला सरळ 5 वर्षांनी 2-4 गाड्या उभ्या असतात त्याच्या दरवाजेवर. कुठला त्याच्या बाबाची कमाई आहे. गरिबांची हाय आहे, खास ध्यान ठेवा. ही गरिबांची हाय एक दिवस उत्तर द्यावं लागणार आहे. तर परत आपल्या सर्वांना धन्यवाद. त्यांची जबाबदारी होती ते निवेदक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले खाडे सर यांना मनापासून धन्यवाद देत असताना उपस्थित सर्वांचे या ठिकाणी आभार मानत असताना नाना एका गोष्टीचा उल्लेख करतो. महेंद्र शेठ ही ब्रँच मडमध्ये आहे. तिच्या जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ 4-5 शाखा आहेत. परंतु आपल्या सर्वांना एक नम्र विनंती, तुम्ही या शाखेमध्ये अकाउंट खोला, इथं पैसे ठेवा. कदाचित तुम्ही जुन्नरला गेला तुम्हाला पैसे नसेल तर त्या ठिकाणी पैसे मिळतील. किंवा नारेगाव शाखा आहे, बनकरफाटा शाखा आहेत, आळेफाटा शाखा आहेत. या शाखेमधून तुम्हाला जर पैसे कमी पडले तर तुम्ही त्या ब्रँचमधून त्या ठिकाणी काढू शकता. म्हणून आपल्या सर्वांना विनंती की आपण या शाखेमध्ये आपले अकाउंट आपण आपली बचत खातं करावं अशी विनंती करत असताना पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं माळशेज नागरी पतसंस्थेच्या वतीने या ठिकाणी स्वागत.